हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज आहे होळी. तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या इकडे होळी कॉमनमध्ये म्हणजे आम्ही पूर्ण सोसायटीत एक होळी अशी सेलिब्रेट करतो. तुम्ही होळी कशी सेलिब्रेट करता मला नक्की सांगा. गावाकडे शक्यतो कसं सगळ्यांच्या दारामध्ये आपली आपली सेपरेट होळी असते, पण इकडे आम्ही कॉमनमध्ये सेलिब्रेट करतो. आता कॉमनमध्ये होळी असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या नंबरसाठी थांबलं होतं. माझा नंबर आला, मग मी देखील होळीची छान पूजा करून घेतली. तर आपले प्रत्येकच सण काही ना काहीतरी त्याच्यातून आपल्याला संदेश देत असतात. पण हा होळीचा सण स्पेशली यासाठी सेलिब्रेट करतात, की आपल्यातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, सगळे आपले दुःख असतील ते ह्या होळीत जळून जाऊ देत आणि पुन्हा नव्याने आपलं आयुष्य सुरुवात होऊ देत. खरंच आपल्या सणांची गोष्टच वेगळी आहे ना. प्रत्येक सणांच्या मागे काहीतरी असले ग्रेट थॉट्स असतात ना. माझ्या माहेरी तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर खूप मोठ्या-मोठ्या होळ्या केलेल्या असायच्या आणि आम्हाला ते बघायची इतकी एक्साइटमेंट असायची ना. लहानपणीचे सगळे सणच वेगळे असतात. बरोबर की नाही? तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की सांगा. आता होळीची पूजा करून झाली होती आणि आमच्या सोसायटीत असं खूप कमी वेळा होतं, की सगळ्याजणी आम्ही एकत्र जमतो. कुठल्यातरी सणावारालाच ह्या गोष्टी होत असतात, कारण प्रत्येकाचं काही ना काहीतरी व्याप असतं. मग काय बायका एकत्र आल्यात आणि त्या शांत बसतील असं होणार आहे का? छान मस्तपैकी सगळ्यांना आम्ही हळदी-कुंकू वगैरे लावलं आणि आणि अशी छोटीशी होळी देखील आम्ही सेलिब्रेट केली. आणि आमच्या सोसायटीची ही एक गोष्ट मात्र खरंच वाखाणण्याजोगी आहे. कितीही प्रत्येकजण कितीही बिझी वगैरे असेल आपापल्या कामात, तरी पण प्रत्येक सणांच्या वेळेला असं सगळे आम्ही एकत्र येऊन प्रत्येक सणवार साजरे करत असतो. सगळ्यांसोबत सण साजरे करायची मजाच काही वेगळी असते, है ना? आणि मग काय बायका एकत्र आलोय आणि फोटो काढणार नाही असं होणार आहे का? सो प्रत्येकजण आपापली जागा अशी पकडून थांबले होते, की चला आता फोटोशूट करून घेऊ म्हणून. आणि हे आहे आमच्या सोसायटीचं आमचं महिला मंडळ. खरं तर मी YouTube चालू केल्यापासून या सगळ्या खूप एक्सायटेड असतात आणि मला खरंच एन्करेज करतात प्रत्येक गोष्टीसाठी. गप्पा झाल्या, फोटो झाले, पूजा झाली आणि आता वेळ होती पेटपूजा करायची. होळी रे होळी, पुरणाची पोळी आणि म्हणूनच कदाचित खूप भूक लागली होती. कारण आज होतं पोळीचा स्वयंपाक आणि पोळीचा स्वयंपाक म्हटल्यावरती मला खरंच खूप भूक लागलेली असते. मग आल्यावर छान जेवण केलं आणि असा होता आमचा आजचा दिवस. तुम्ही कशी होळी सेलिब्रेट करता मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.